हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? श्री आणि महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण महाजनपद याविषयीचे काही महत्त्वाचे मुद्दे पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला आता मग वळूयात आपल्याच्या विषयाकडे. तर महाजनपदांची संख्या एकूण 16 होती. अवंती महाजनपदाची राजधानी उज्जैनी होती. कोसल, अंग, काशी आणि वज्जी हे सर्व 16 महाजनपदांचे भाग होते. सुरुवातीला मगध महाजनपदाची राजधानी राजगृह होती. राजा अंभी हा तक्षशिलेचा शासक होता. महापद्मनंदांनी मगध राज्यावर राज्य केले. जनपद काळात विश या शब्दाचा अर्थ सामान्य लोक असा होतो. गांधार स्कूल ऑफ आर्टवर ग्रीक व रोमन कलांचा प्रभाव होता. महाजनपदांच्या काळात उज्जैन ही अवंतीची राजधानी होती. पुढे पाहूया. अजातशत्रूने बुद्धांचा सल्ला घेण्यासाठी वसकार नावाच्या आपल्या मंत्र्याला पाठवले. उज्जैन शहर पूर्वी अवंतिका म्हणून ओळखले जात असे. बिंबिसार हा मगधच्या शक्तिशाली शासकांपैकी एक होता. पुढे पाहूया. मध्य प्रदेशातील खजुराहोची स्मारके चंदेला राजघराण्याचे उत्तम निर्देशक आहेत. अलेक्झांडर कॅनिंगहमने तक्षशिला या प्राचीन शिक्षण संस्थेचे अवशेष शोधून काढले. गांधार प्राचीन कला विद्यालयाचा विकास कुषाणच्या काळात झाला. गांधार, मथुरा आणि अमरावती ही प्राचीन भारतीय कलाशाळा आहेत. सुरसेन महाजनपदाची राजधानी मथुरा होती. 16 ज्ञात महाजनपदांपैकी सर्वात महत्त्वाचे जनपद म्हणजे मगध होय. पाटलीपुत्र शहराची स्थापना अजातशत्रूंनी केली. पुढे पाहूया. सर्व क्षत्रियांचा नाश करणारा महापद्मनंदा म्हणून ओळखला जात असे. वज्जी महाजनपदाची राजधानी वैशाली होती. बिंबिसार हा हरियांका वंशाचा मुख्य संस्थापक मानला जातो. सांची स्तूप, भरहुत स्तूप आणि अजिंठा लेणी हे बौद्ध वास्तुशिल्पकलेचे चमत्कार आहेत. पुढे पाहूया. कोसला महाजनपद हा आधुनिक उत्तर प्रदेशाचा एक भाग आहे. झारखंडमधील लोखंडाच्या खाणी मगध साम्राज्याच्या उदयास कारणीभूत ठरल्या. मगध महाजनपद गंगा आणि सोन नदीने वेढलेले होते. मगध महाजनपदाची पहिली राजधानी राजगृह होती. गंगेच्या दक्षिणेकडील भाग मगध म्हणून ओळखला जात असे. मगधची राजधानी नंतर पाटलीपुत्र येथे हलविण्यात आली. महाजनपदांच्या राज्यकर्त्यांनी पिकांवर 1/6 दराने कर वसूल केला. पुढे पाहूया. पूर्व मगधमधील नंद राजवंशाची स्थापना महापद्मनंदा यांनी केली होती. अजातशत्रू हा बिंबिसारचा मुलगा होता. नंद घराण्याचे शेवटचे शासक धनानंद होते. 4थ्या शतकात उदयीनने राजधानी राजगृहातून पाटलीपुत्र येथे हलवली. पाटलीपुत्र शहराची स्थापना अजातशत्रूने केली. पुढे पाहूया. सर्व क्षत्रियांचा नाश करणारा महापद्मनंदा म्हणून ओळखले जात असे. प्राचीन काळी गंगेच्या दक्षिणेकडील प्रदेश मगध म्हणून ओळखले जात असे. चंदप्रद्योत हा प्राचीन भारतीय महाजनपद अवंतीचा शासक होता. प्राचीन काळात उज्जैनचे महिष्मती शहर अवंती महाजनपदात वसले होते. तक्षशिला हे प्राचीन शहर सिंधू व जेहलम नद्यांच्या मध्ये वसले होते. पाटलीपुत्र येथे स्थलांतरित होण्यापूर्वी अनेक वर्षे मगधची राजधानी होती. प्राचीन काळी गंगेच्या दक्षिणेकडील भाग मगध म्हणून ओळखला जात असे. वज्जी महाजनपदाची राजधानी वैशाली ही होती. महाजनपदाच्या काळात
मत्याची राजधानी विराटनगर होती. वज्जीवर हल्ला करण्यासाठी बुद्धांचा सल्ला घेण्यासाठी वस्कारला पाठवणारा राजा अजातशत्रू होता. वत्स राज्याची राजधानी कौशांबी होती. मगध शासक महापद्मानंद यांना अप्रो परशुराम म्हणून ओळखले जात होते. तर फ्रेंड्स, तुम्हाला हाचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या एक्झामच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला आता मग थांबूया इथेच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.